अजय आणि विजय दोन्ही भाऊ त्यांच्या त्यांच्या बायकांसोबत गोवा फिरून आले होते आणि जसे घरात प्रवेश केला त्यांच्या खोलीत बसलेल्या पार्वती देवी आणि वयोवृद्ध महिला आणि पुरुषांना पाहून ते चौघेही आश्चर्यचकित झाले. समोर बसलेल्या पार्वती देवी सुनांकडे बघून हसायला लागल्या. मोठा मुलगा रागाने पार्वती देवीवर ओरडायला लागला आणि म्हणाला, आई, हे सर्व काय चाललं आहे? आम्ही 1 आठवड्यासाठी बाहेर गेलो. काय तू या घराचा कबाडखाना करून ठेवला आहे? हे घर आहे, कुठली धर्मशाळा नाही. आणि एवढ्या लोकांना तू घरात बसून का ठेवला आहेस? लहान मुलगा पार्वती देवीकडे पाहत म्हणाला, आई, आता लवकर या लोकांना येथून पाठव. आम्ही खूप थकलो आहोत. आम्हाला खूप झोप येत आहे. पार्वती देवी हसायला लागल्या आणि म्हणाल्या, काय घाई आहे बाळा तुला? आता आम्ही तुम्हाला जे दाखवणार आहे ते पाहिल्यानंतर तुमची हे रात्रीची झोप आणि दिवसाची चैन उडणार आहे. इकडे या, मी तुमच्यासाठी एक सुंदर भेट तयार केली आहे. पार्वती देवींनी तो लिफाफा आपल्या मुलांकडे देत म्हणाली. दोन्ही सुना एकमेकींशी बोलू लागल्या. आज ही म्हातारी कोणता पराक्रम दाखवणार आहे? आजपर्यंत मुला सुनेच्या हातात 1 रुपया पण ठेवला नाही आणि आज काय गिफ्ट देणार आहे? मोठी सून धाकट्या सुनेला डोळ्यांनी इशारा करत म्हणाली आणि ते दोघं आपल्या आईच्या तोंडाकडे पाहत राहिले. असं काय आहे या लिफाफ्यामध्ये? त्यामुळे तुमच्या दोघांचं तोंड उतरले आहे. मोठ्या सुनाने लिफाफा आपल्या हातात घेतला आणि लिफाफा ओपन करताच मुलांसह सुनांचेही होश उडाले. पार्वती देवी नुसत्या हसत राहिल्या आणि मुले व सुना तिच्या तोंडाकडे बघत राहिले. मग पार्वती देवी म्हणाली, कसा वाटला म्हातारीचा कारनामा? कारनाम्याकडे बघत मुले व सुना तिच्या तोंडाकडे आश्चर्य होऊन बघत होते. पार्वती देवीने असा कोणता लिफाफा दिला होता की त्यांच्या मुलांचे व सुनांचे होश उडाले? हे जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा. पार्वती देवीला 2 मुले होती. मोठा मुलगा अजय आणि छोटा मुलगा विजय होता. दोन्ही पण मुले चांगल्या नोकरीला होते व मोठा मुलगा एका कंपनीत मॅनेजर होता तर छोटा मुलगा डॉक्टर होता. पार्वती देवींच्या नवऱ्याचे नाव अमृतराव होते. ते शेतकरी होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सर्व काही त्यांच्या मुलगा अमृतलालकडे सोपवले. आईचे आधीच निधन झाले होते. अमृतलाल हे त्यांच्या कुटुंबातील सर्वात मोठे होते. तसेच अभ्यासात ते खूप हुशार होते. पण आई वडील त्यांच्या निधनानंतर 4 भावंडाचा ताण आणि जबाबदारी, शेतीची सर्व कामे अमृतलालजी यांनी सांभाळली आणि त्यामुळेच त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. परंतु त्यांनी आपल्या 4ही भावंडांना उच्च शिक्षण दिले. या कामाचा संपूर्ण भार अमृतलाल व पार्वती देवी यांनी घेतला. अमृतलाल हे घरातील कमावणारे एकमेव व्यक्ती होते. त्यामुळे त्यांच्या 3ही बहिणींना त्यांच्या आई वडिलांची प्रेमाची कमतरता भासू दिली नाही. त्यांचे लग्न अमृतलाल व पार्वती देवी यांनी करून दिले. पार्वती देवीने आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या निभावल्या. ननंदच्या लग्नानंतर पार्वती देवी एक कुशल गृहिणीप्रमाणे घराची व्यवस्थित देखभाल केली. पार्वतीने आपल्या पतीसोबत मिळून शेतीच्या कामात सुद्धा खांद्याला खांदा लावून काम केले. पार्वती देवी खूप शिकलेल्या नव्हत्या, पण ती खूपच सुंदर होती. परंतु त्यांनी कधी त्यांच्या सुंदरतेचा गर्व केला नाही. पार्वती देवीने त्यांच्या नंदांना सुद्धा आईपेक्षा जास्त प्रेम दिले. एक एक करून दोन्ही मुलांची वेळेवर लग्न झाली. घरात 2 सुना आल्या, पण सुख कोणाचं मिळालं नाही. वेळेसोबत पार्वती देवी आणि अमृतलाल देखील वयोवृद्ध झाले होते. नंतर मुले आणि सुना घरात मनमानी करू लागले. बघ आई, आमची कमाई कमी आहे आणि तुमच्या दोघांचा खर्च जास्त आहे. तुमच्या दोघांच्या औषधाचा खर्च तुम्ही उचलू शकत नाही आणि तू घरात संपूर्ण दिवस बसलेली असते. काही कामधंदा कमीत कमी तुमच्या दोघांचा खर्च निघेल. अजय खुर्चीवर बसत म्हणाला. त्यावर पार्वती देवी म्हणाली, मुलांनो, तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहात? आता तुमच्या आईच्या वयाच्या मानाने काम करण्याची वेळ नाही. ती आता घरात बसून नातवांना आणि नातींना खेळवणार आहे. अरे, मी आणि तुमच्या वडिलांनी आपल्या तरुणपणात
खूप मेहनत केली आहे आणि पैसे कमावले, त्यामुळे आता तुम्ही दोघे उभे आहात. तुम्ही म्हणता की तुमच्या आई घरात पडून असते. अरे, ज्या मेहनतीने आम्ही आमच्या जीवनात काम केले आहे, तुम्ही दोघांनी तर थोडी सुद्धा मेहनत केली नाही. त्यावेळी मोठा मुलगा रागाने म्हणाला, आई, तुझं हे लेक्चर तुझ्या जवळच ठेव. दरवेळेस तुझ्या तोंडात हाच विषय असतो. अरे, तुम्ही दोघांनी आमच्यासाठी असं कोणतं काम केलं आहे? हे सर्व आई वडील आपल्या मुलांसाठी करतच असतात. होय आहे, हे खरंच बोलत आहे. आता तुम्ही दोघांनी आपले खर्च कमी करायला पाहिजेत किंवा बाहेर काहीतरी काम बघा. आता आम्ही तुमच्या दोघांच्या औषधाचे खर्च उचलू शकणार नाही. मोठी सून मुलाच्या सुरात सूर मिसळत म्हणाली. मुलाचे आणि सुनेचे असे बोलणे ऐकून पार्वती देवी आणि अमृतलाल यांच्या डोळ्यात अश्रू भरून आले. ते दोघे एकमेकांचे हात धरून आपल्या खोलीत गेले. ते दोघे खोलीत बसून आपल्या जुन्या आठवणी काढू लागले. पार्वती देवी आपल्या पत्नीला म्हणतात, आपण किती संघर्ष केला, रात्रंदिवस शेतीत काम करून संपूर्ण घराला सांभाळले आणि त्याचबरोबर मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना यशस्वी केले. आई वडील तर आपल्या मुलांसाठी संपूर्ण जीवनभर कष्ट करत असतात. तेच मुलं आई वडिलांना वृद्धावस्थेत एकटा सोडून देतात. त्यांना थोडंसं सुख आणि थोडा माणूसपणा, सन्मान देऊ शकत नाहीत. आम्ही तर आमच्या जीवनात त्यांच्यासाठी कधीही कोणती वस्तू कमी केली नाही. अखेर आमच्या पालन पोषणमध्ये कोणती गोष्ट कमी राहिली जे आपले दोन्ही मुलं इतके स्वार्थी निघाले. थोड्या वेळाने पार्वती देवी आपला आणि अमृतलालचं जेवण घेण्यासाठी किचनमध्ये गेल्या. तेव्हा लहान त्यांच्याकडे पाहून म्हणाली, आई बाबा, तुम्ही तयार झालेलं जेवण आधी खाणार का? तुमच्या मुलांना अगोदर खाऊ दे, नंतर तुम्हाला जेवण मिळेल. त्या अगोदर त्या शरीराची थोडी हालचाल करा. जावा आणि त्या बेसिंगमध्ये पडलेली भांडी धुवून घ्या. खाण्यासाठी एकही ताट नाही. सगळे भांडे बेसिंगमध्ये पडले आहेत. सगळे बेसिंगमध्ये उष्टी पडलेली आहेत. त्यावेळेस दोन्ही मुलं डायनिंग टेबलवर बसून सगळं ऐकत होती आणि पार्वती देवी मुलांकडे पाहू लागल्या आणि छोटा मुलगा आईला बघून म्हणाला की आई आता इथेच उभे राहून पाहत राहणार आहेस का, की आम्हाला शांतपणे खायला सुद्धा देणार नाही? आणि त्यांच्या खोलीच्या दारातच अमृतलाल उभे होते, जे खाण्यासाठी वाट बघत होते की कधी मुलांचं जेवण होतं आणि आम्ही दोघे पती पत्नी जेवू. तिच्या नवऱ्याच्या तोंडाकडे पाहून तिची लागलेली भूक पण आता गेली होती. मुलांच्या आवाज, सुनांच्या या परिवर्तनामुळे पार्वती देवी अमृतलाल यांचा मूड खूपच खराब झाला. त्यांच्या खूप काळजाला लागलं. मुले व सुना त्यांना अशी खरी खोटी सुनावत असत, पण पार्वती देवी सगळं काही सहन करत राहिल्या. असेच मुलं आणि सुनांच्या या खरी खोटी कहाणी ऐकून पार्वती देवी व अमृतलाल यांचे जीवनात खूप कष्टमय होत गेले. एक दिवस अमृतलाल छतावरून उतरून खाली येत होते कीच अचानक त्यांचा पायऱ्यांवरून पाय घसरला आणि त्यामुळे त्यांच्या कमरेच्या हाडात बारीक जखम झाली होती. जेव्हा पार्वती देवीने दोन्ही मुलांकडे उपचारासाठी पैसे मागितले तर दोन्ही मुलांनी हे सांगून नकार दिला की इतकी जास्त तर आमची कमाई नाही की आम्ही वडिलांच्या इलाजासाठी पैसे देऊ शकेल. आमच्या पुढे हात पुढे करू नकोस. आता आम्ही सुट्टीत फिरायला जाणार आहोत. तिथेही खूप खर्च होणार आहे, तेव्हा तो सत्ता पैशाची व्यवस्था कर. मुलांनो, आम्हा दोघांना आई वडिलांना तुम्हाला सोडून जाण्याची गरज आहे का? मी कशी तरी पैशाची व्यवस्था करेल, पण तुमच्या वडिलांची काळजी घेण्यासाठी कोणीतरी इथे पाहिजे ना. हे ऐकून दोन्ही सुना उठल्या. आई, आम्ही तुमचे नोकर आहोत का, जे तुमच्या कामासाठी इथे थांबतील? आणि ते तुमचे पती आहेत. तुमच्या पतीची सेवा तुम्हीच करा. आणि हा आई, आम्ही आपल्या पत्नीसोबत फिरायला जाणार आहे. खूप दिवसापासून कुठे फिरायला गेलो नाही.
मुलांनी आणि सुनांनी कोणताही वेळ न वाया घालवता ते सकाळी सकाळी गाडीने फिरायला निघून गेले. आज पार्वती देवींना त्यांच्या या कृत्यावर खूप राग आला होता, पण त्यांनी स्वतःला शांत केले. काहीही बोलल्या नाहीत आणि एका ॲम्ब्युलन्सच्या साहाय्याने स्वतः अमृतलालना हॉस्पिटलमध्ये नेले. पार्वती देवीने आपल्या खेतीवाडीमधून काही जमापुंजी होती तेच पतीच्या उपचारात वापरली. अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर डॉक्टरांनी अमृतलालना घरात राहून आराम करण्यास सांगितले. पार्वती देवी अमृतलालला घरी घेऊन आल्या आणि म्हणाल्या, हे बघा, तुम्हाला काहीही होणार नाही आणि आता तुम्ही लवकरच ठीक होणार आहात. काळजी करू नका. मी आता तुमच्यासाठी सूप आणले आहे. हे सूप आता तुम्ही पिऊन घ्या. तुम्ही कालपासून काहीच खाल्लं नाही. पार्वती देवी अंथरुणावर पडलेल्या आपले पती अमृतलाल यांच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाल्या, तुम्ही असं का रडत आहात? अशा स्वार्थी मुलांचा विचार करून की ते आपल्या वाईट काळात आपल्याला सोडून गेले. आज त्यांना आपल्या आई वडिलांपेक्षा त्यांच्या सुखसोयीकडे जास्त लक्ष आहे. पार्वती देवी तिच्या पतीला समजावून सांगत होत्या. हळूहळू 10-12 दिवस झाले, पण मुलांनी आणि सुनांपैकी कोणीही आपल्या आजारी आई वडिलांची खबर घेतली नाही. अमृतलालचे सर्व काम पार्वती देवीने केले. त्यांना जेवण देणं, कपडे बदलणं, वेळेवर औषध पाणी देणं. पार्वती देवीने आपल्या वृद्ध पतीला खूप साथ दिली. याच दरम्यान त्यांनी मुलांना आवाज, सुनांना धडा शिकवण्याचे ठरवले होते. आता हळूहळू अमृतलालच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ लागली होती. एक दिवस मुलांचा फोन आला, आम्ही 2 दिवसात येणार आहे. पार्वती देवी म्हणाल्या, ठीक आहे बाळा, मी तुमची खूप दिवसापासून वाट पाहत आहे. असे म्हणत पार्वती देवींनी फोन ठेवला. त्याच दिवशी पार्वती देवीने आपल्या पतीशी काही सल्ला घेऊन आणि काही सामान घेऊन घरातून बाहेर निघाली. 2-3 दिवसापर्यंत पार्वती देवी कामात गुंतून राहिल्या. बाहेर बेसहारा वृद्धांना आणि महिलांना राहण्यासाठी घरात जागा दिली. ज्यांची मुले वृद्धापनात सोडून देतात अशा लोकांना त्यांनी घरात आश्रय दिला. जेव्हा दोन्ही मुले पत्नीसोबत फिरून आले आणि जसेच घरात प्रवेश केला तसंच त्यांच्या खोलीत बसलेले वृद्ध महिला व पुरुषांचे दृश्य पाहून चौघेही भांबावून गेले. समोर बसलेली पार्वती देवी आपल्या मुलांकडे आणि सुनांना पाहून हसू लागल्या. मोठा मुलगा रागात पार्वती देवींना ओरडत म्हणाला, आई, हे सर्व काय आहे? आम्ही 2 दिवसासाठी बाहेर गेलो तर तू या घराला कबाडखाना बनवून ठेवले आहेस. हे घर आहे, काही धर्मशाळा नाही. तू एवढ्या लोकांना ते घरात बसवून ठेवलं आहेस. त्यानंतर लहान मुलगा पार्वती देवींकडे बघत म्हणाला, आई, लवकर या सगळ्यांना येथून बाहेर काढ. आम्ही खूप थकलो आहे आणि आम्हाला झोप पण आली आहे. पार्वती हसत म्हणाली, एवढ्या लवकर काय आहे बाळा? आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे तुमची झोप आणि चैन उडून जाणार आहे. हे घ्या, तुमच्यासाठी सुंदर गिफ्ट बनवले आहे. पार्वती देवीने मुलांच्या हातात लिफाफा दिला. दोन्ही सुना हातात बॅग धरून एकमेकींना डोळ्याने इशारा करत होती की आज ही म्हातारी कोणता कारनामा दाखवणार आहे. आजपर्यंत कधी मुलांना आणि सुनांना एक फुटकी कवडी सुद्धा दिली नाही. आज असं कोणतं गिफ्ट देणार आहे ज्यांनी पूर्ण जीवन गाई म्हशींची घाण काढण्यात घालवलं? ही आम्हाला काय गिफ्ट देईल? असे लहान सून हसत म्हणाली. पार्वती देवी सगळं ऐकत होती. दोन्ही मुलांनी लिफाफा उघडून बघितला तेव्हा दोन्ही मुलांचे होश उडून गेले व आईचे तोंड बघू लागले. असं काय आहे त्या लिफाफ्यामध्ये की तुमच्या दोघांचे तोंड बंद झालं आहे? मग मोठ्या सुनेच्या हातात लिफाफा घेतला व मुलांबरोबर सुनांचेही होश उडून गेले. मग पार्वती देवी म्हणाल्या की कसा वाटला या म्हातारीचं गिफ्ट? अमृतलाल तेथेच बसले होते. दोन्ही मुले अमृतलालपाशी जाऊन बसले. बाबा, आईने हे काय केलं आहे? आई हे कारण मग करत राहिली आणि तुम्ही चुपचाप सगळं बघत राहिला.
आणि या घराला वृद्धाश्रम कसं बनवलं, आणि दुसरी पण प्रॉपर्टी होती की, आणि त्यातून पण तुम्ही आम्हाला बेदखल करून टाकलं आहे. आमच्यावर तुम्हाला दया आली नाही. आता आमचं काय होणार? मुलांनो, हे घर माझ्यापूर्वी माझ्या पत्नीचं आहे आणि मी माझ्या पत्नीच्या प्रत्येक निर्णयाशी सहमत आहे. खरा जीवनाचा धडा आज तुम्हाला या गवार म्हातारीने शिकवला आहे. आणि मुलांनो, तुमचे काय होईल आम्हाला माहीत नाही. आता या घरात फक्त बेसहारा लोकच राहणार आहेत. स्वार्थी लोकांचं या घरात काहीही काम नाही आणि तुम्ही बेसहारा नाहीत, खास कमवत आहात. आता तुमच्यासाठी या घरात कोणतीही जागा नाही. बघा, तुमच्या आईने तुमचं सामान एका कोपऱ्यात ठेवलं आहे. ते सामान घ्या आणि येथून निघून जावा. अमृतलालचे हे बोलणं ऐकून मुले व सुना एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले व आईकडे माफी मागण्यासाठी जाऊ लागले. आईचे क्रोधित डोळे बघून त्यांचे पाय तेथेच थांबले व त्यांची माफी मागण्याची पण हिंमत झाली नाही आणि ते दोघे गुपचूप घरातून सामान घेऊन निघून गेले. मग पार्वती देवींनी तिच्या घराला वृद्धाश्रम बनवले व त्या वृद्ध लोकांना तिथे आश्रय दिला व तिने अर्धी जमीन वृद्धाश्रमाला दान केली व त्याच्या हाताने एका मंदिराचा निर्माण केला व राहिलेली अर्धी जमीन तिने काही दुकाने खरेदी केली व ती दुकाने भाड्याने दिली. दुकानाच्या भाड्याच्या पैशातून पार्वती देवी स्वतःचे व आश्रमात राहणाऱ्या लोकांचे गरजा पूर्ण करत होती. ती आपल्या पती व वृद्ध लोकांसोबत आनंदी जीवन जगू लागली. नंतर तिच्यामध्ये एक नवीन ऊर्जा संचारित झाली व तिने दुहेरी उत्साहाने सर्व कामकाज सांभाळले. दुसरीकडे तिच्या मुलांना पैशाचा व नोकरीचा घमंड होता. हळूहळू त्यांच्या कामात यश मिळू लागले. त्यांचे दिवस कष्टात जाऊ लागले आणि त्यांची अवस्था व्यवस्थित झाली. ते मनस्तापाने विचार करत होते, काश त्यांनी त्यांच्या आईवडिलांचा मान ठेवला असता तर कदाचित आज परिस्थितीला तोंड द्यावे लागले नसते. म्हणून असे म्हटले जाते की आईवडिलांच्या पायात स्वर्ग आहे. ज्याने आपल्या आईवडिलांचा सन्मान केला त्यासाठी स्वर्गाचे दार उघडले गेले आहे. तो सर्व सुखाचा अधिकारी होतो. त्यामुळे जे शक्य होईल तितकी आपल्या आई वडिलांची सेवा करून त्यांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करा. पार्वती देवीने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? या कथेच्या संदर्भात तुमचे काय मत आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आणि तुम्हाला ही कथा कशी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.